तर आत्ता आपण कोल्हापुरातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरापाशी आलो आहे आणि काकडा प्रज्वलित करण्याचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळणार आहे। तसेच माहिती देखील याची मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। नरक चतुर्दशीपासून आईसाहेबांचं कार्तिक स्नान सुरू होतं। आता या कार्तिक स्नानाचा विधी म्हणजे भल्या पहाटे उठायचं, पंचगंगेत आंघोळ करायची आणि नदीवर दिवा लावून देवळात अंबाबाईच्या दर्शनाला यायचं। इकडे अंबाबाईच्या देवळात एका भांड्यात भक्तांनी आणलेल्या वाती, तूप यांच्याबरोबरच सुताची जाडवात केलेला काकडा तयार केला जातो। त्याची गंध फुलं घालून पूजा केली जाते। रोशन नाईक आणि काही ठराविक तरुण भक्त हा काकडा घेऊन शिखरावर चढतात। रोशन नाईक दिवटीने काकडा पेटवतात। 17व्या शतकात बांधलेल्या या शिखरांच्या टप्प्यांचा पायरीसारखा उपयोग करत तोल सावरणं सोपं जावं म्हणून पाठमोहर चढत हा काकडा कळसावर अमलका शेजारी ठेवला जातो। त्यानंतर खाली येऊन सनईच्या सुरावटीने भारलेल्या वातावरणात आवारातल्या सर्व देवतांसमोर कापूर लावला जातो। ही प्रदक्षिणा होते तोच पुजारी अंबाबाईचा गाभारा उघडतात। देवीची पाद्यपूजा होऊन काकड आरती होते। पुन्हा ही आरती महाकाली वगैरे पंचायतन देवतांना जाते। कापूर आरती होऊन हा सोहळा संपन्न होतो। हा काकडा नरक चतुर्दशी पासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालतो। या काकडा सोहळ्यामागची संकल्पना अशी की कार्तिक महिन्यात दीपदानाला प्रचंड महत्त्व आहे। यावेळी आपण जमिनीवर दिवे लावतो, पाण्यात दिवे सोडतो। दिवा तर मूर्तिमंत तेज, वायू तर सर्वत्र आहे। मग राहिलं आकाश, त्याला दिवा कसा द्यायचा? तर नगरातील सर्वात उंच भाग म्हणजेच मंदिराचं शिखर, त्या खालोखाल राजाचा नगारखाना जुन्या राजवाड्याच्या कमानीपेक्षा 1 मजला जास्त उंच होतो। म्हणून भाऊसिंगजी रस्त्यावरच्या नगरशेठ म्हणजेच जव्हर मारवाडी यांनी आपल्या राहत्या घराचा मजला उतरवला होता। त्यामुळे हा आकाशदीप या शिखरावर चढवला जातो। तर आणि एका समजुतीप्रमाणे महालय पक्षात श्राद्धाला आलेले पितर सूर्यवृश्चिकेला जाताच या दिव्याच्या उजेडात आपल्या लोकी परत जातात। तर तंत्रातल्या मान्यतेनुसार तिन्ही अग्नी दक्षिणायन सुरू झाल्याने सूर्य अमावस्येमुळे चंद्र आणि हवामानामुळे जठराग्नी शरीरातला अग्नी मंद असतात। अशा वेळी प्रबल असलेल्या धुमावती अलक्ष्मी स्वरूपी महाविद्या देवीला निरोप देण्यासाठी व कमला लक्ष्मीच्या स्वागतासाठी अग्निक्रीडा, फटाके उडवणे, दिवे लावणे, तेल उठणे, फराळ यातून जठराग्नी चेतवणी करावी असं मानलं जातं। त्यातूनच हा सोहळा साकारला असावा। सर्व सिद्धता झाली माये तव पूजेसाठी, सर्व सिद्धता झाली माये तव पूजेसाठी, जगदंबेला ओवाळूया भक्तीच्या। हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।